मित्रांनो, आत्ता मी आलो सिद्धराम महाराजांच्या खोलीत. ही आहे सिद्धराम महाराजांची खोली आणि आहे त्यांचं आसन ज्यावर महाराज बसायचे आणि त्यांच्या पादुका ओरिजिनल. ही आहे मित्रांनो परमपूज्य कलावती आईंची खोली. आईस्क्रीम खूप थंड आहे पण आणि खूप विचित्र लागते, याला चवच नाही आहे. सुंदर दर्शन झालं, सगळं मस्त झालं आणि नेमका आता पोपट झाला. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या सकाळी 6 वाजता मी तयार झालो बिकॉज मला जायचं आहे आता हुबळीला सिद्धराम महाराजांच्या मठामध्ये. आम्ही सगळे चाललो आहे, म्हणजे घरचे नाहीत पण आमची मम्मी आणि त्याच्यासोबत तिच्या सगळ्या मैत्रिणी आहेत भरपूर साऱ्या, आणि मी चाललो आहे मला ब्लॉग शूट करायचं म्हणून. सो इथून 150 किलोमीटरचं अंतर आहे, 3 तासाचा रस्ता आहे आणि नंतर गर्दी होऊन दर्शनासाठी आत्ताच आम्हाला जावं लागणार आहे म्हणून लवकर निघतो आम्ही सकाळी. सो माझी बॅग पण रेडी आहे, होऊ शकतं बॅग पॅक झाली आणि 3 तास जायचं आहे. सो तिकडची काही मस्त ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे, तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. चला आता गाडी कधी येते बघू आणि आपण निघायला जाऊ. फायनली मित्रांनो गाडी आलेली आहे सकाळी दारात, तर ट्रिप सुरू होणार आमची. सो चला ट्रिपला जाऊया. मित्रांनो आम्ही पोचलो आहे. इकडं आहे सिद्धराम महाराजांचा मठ पाठीमागे. इकडे एक तलाव आहे आणि तिकडं तो मठ आहे. सो चला आता मठाकडे जाऊया आणि सगळे आलेले आहेत. सो मठाकडे जाऊन बघूया. आधी दर्शन घेतो, आधी शूट करायला परवानगी आहे की ते विचारतो, दर्शन घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो असेल तर. फायनली मित्रांनो सिद्धराम महाराजांचा आमच्या मठात आलेला आहे. पाठीमागे बघू शकता माझ्या समोर आहे तो कैलास मंडप आणि इकडं आहे श्री सद्गुरू गुरुनाथ रूढ महाराजांची समाधी. म्हणजे जे होते कोण तर सिद्धराम महाराजांचे शिष्य होते ते. आणि हे आहे सिद्धराम महाराजांचे समाधी मंदिर. तिथं आतमध्ये सिद्धराम महाराजांची समाधी आहे. आतमध्ये शूटिंगसाठी परमिशन लागते, सो माझ्याकडे ती नाही आहे आणि आतमध्ये शूटिंग अलाउड नाही. पण बाहेर मी फोनवर असं शूट करू शकतो, तुम्ही करू शकता. सो तुम्ही येऊन इथे नक्की व्हिजिट करा आणि मला सांगा तुम्ही कधी आलाय का खाली. मित्रांनो आता आपण सिद्धराम महाराजांबद्दलची थोडी माहिती बघूया, म्हणजे त्यांचा इतिहास नेमके ते होते कोण ते जाणून घेऊया. मित्रांनो सिद्धराम महाराजांचा जन्म हा 26 मार्च 1836 रोजी चळकापूर या गावात झाला होता, जे की बिदर जिल्ह्यातील भालकी या तालुक्यात आहे, जे कर्नाटकमध्ये येतं. तिथं त्यांचा जन्म देव मल्लम्मा आणि गुरु शांताप्पा या 2 उभयंताच्या पोटी झाला होता. मित्रांनो सिद्धराम महाराज वयाच्या 6व्या वर्षीच त्यांनी घरातून बाहेर जाऊन गुरुच्या शेजारत ते बाहेर गेले होते घरातून, आणि त्यांना गुरु हे अमरगुंडा जिल्ह्यामध्ये मिळाले. म्हणजे अमरगुंडा नावाचे मठ आहे जिथे गजदंड स्वामी नावाचे गुरु त्यांना भेटले. त्यांना ओम नमः शिवाय ह्या मंत्राची दीक्षा दिली आणि त्यांना सिद्धारूढ असं नामकरण पण करून दिले. त्यांना सिद्धारूढ असं नाव दिलं आणि सिद्धारूढ असं नाव दिल्यावर गजदंड स्वामींनी त्यांना देशोदेशी भ्रमण करायला सांगितलं. म्हणून सिद्धारूढ महाराज हे कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत सर्वत्र फिरले भ्रमण करायसाठी. आणि त्यांनी शेवटी हुबळी जिथं आत्ता मी आहे त्या ठिकाणी येऊन ते समाधी घेतली त्यांनी. इथं जे समाधी मंदिर आपण आत्ता बघितलं. मित्रांनो जो कैलास मंडप आहे समाधी मंदिराच्या बरोबर साईडचा, तो मित्रांनो सिद्धराम महाराज जेव्हा हयात होते तेव्हा तो कैलास मंडप बांधला होता. इतकं सुंदर आणि मस्त नक्षीकाम आहे त्या मंदिराचं. आतमध्ये गेलं इतकं प्रसन्न आणि छान वाटत होतं. म्हणजे एक छोट्या छोट्या काचामध्ये असं काढलेलं कोरीव नक्षीकाम आणि त्यात महाराजांची मूर्ती आणि गुरुनाथ रूढ महाराजांची खाली मूर्ती होती. ते किती सुंदर आणि भारी. आणि त्या ठिकाणी महाराजांनी केलेल्या प्रत्येक लीलेचे फोटो मार्फत लावलेलं होतं सगळं काही, ते पण तुम्ही बघू शकता. खूप सुंदरच आहे ते. मित्रांनो आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे समाधी मंदिराच्या समोरचा भाग आणि माझ्या उजव्या साईडला आहे ते कैलास मंडप. तुम्ही बघू शकता उजव्या साईडला कॅमेरा झूम झाल्यावर जिथे कैलास मंडप आहे ते जे महाराजांनी बांधले त्याच्याबद्दल मी आता बोललो होतो. आणि माझ्या बरोबर पाठीमागे आहे ते सिद्धराम महाराजांच्या समाधीचं मंदिर आणि त्याच्याबरोबर उजव्या साईडला जे आहे ते गुरुनाथ रूढ स्वामी महाराज म्हणजे सिद्धराम महाराजांचे शिष्य, त्यांची समाधी ही त्यांच्याच बाजूला आहे. त्या त्यांचे आणि असंच नाही की फक्त हिंदू शिष्य होते असंही नाही, त्यांचे एक मुस्लिम शिष्य होते ज्यांचं नाव कबीरदास असं होतं. ते त्यांना अत्यंत प्रिय असे शिष्य होते. त्यानंतर आमच्या गुरु म्हणजे श्री कलावती देवी याही सिद्धराम महाराजांच्याच महिला शिष्य होत्या, ज्या त्यांना सर्वात प्रिय अशा महिला शिष्य होत्या. त्यांचंही इथे खोली आहे, ती मला अजून भेटली नाही. सो ती माझी भेटली तर मी तुम्हाला दाखवेनच नक्की ती खोली. आता मी तुम्हाला जो सभामंडप सांगितला तो माझ्या उजव्या साईडला आहे. त्यात आतमध्ये खूप जास्त गर्दी आहे मित्रांनो, सो मला तिथं जास्त बोलता येत नव्हतं. पण असा हा स्वामींचा प्रवास होता जो हुबळीमध्ये येऊन स्थायिक झाले आणि हुबळीमध्ये त्यांनी बऱ्याच लोकांचं कल्याण केले. स्वामींच्या अनेक लीला आहेत ज्या मित्रांनो आतमध्ये दाखवलेल्या आहेत, त्याचे फोटो आहेत
असे पूर्ण वरती लावलेले आहेत कैलास मंडपात. तिथं दिसतंय की त्यांनी काय काय लीला केल्या त्यांच्या जीवन कार्यात, तिथं पूर्ण दिसतंय. तर मित्रांनो त्यांचे जे गजकर्ण स्वामी होते त्यांच्याकडून त्यांना जी दीक्षा मिळाली त्यांना अद्वैत दीक्षा असं म्हणतात. अद्वैत दीक्षा म्हणजे काय तर शिव आणि जीव हे एकच आहेत, म्हणजे परमात्मा आणि मनुष्य हे एकच आहेत, हे दोन वेगवेगळे नाहीत असा त्याचा अर्थ होतो. अशी शिक्षा सिद्धारूढ स्वामींनी आपल्याला दिली. आईस्क्रीम खाता खाता तुम्हाला मस्त एक गोष्ट सांगतो. सिद्धार्थ महाराजांनी खूप सारे चमत्कार केलेत ॲक्च्युली त्यांच्या आयुष्यामध्ये, पण त्यांनी केलेला चमत्कार म्हणजे हा तलाव जो माझ्या आत्ता समोर तुम्ही बघताय, या तलावाचं नाव आहे पुष्करणी तलाव. असं का तर या तलावाची एक कथा आहे. काय झालं होतं, हुबळीमध्ये त्यावेळेला पाण्याची टंचाई आली होती, कुठंच पाणी नव्हतं म्हणून लोक हुबळी सोडून जात होती. म्हणून महाराजांकडे काही भक्त आले आणि त्यांनी विनंती केली की महाराज असं असं होत आहे, लोक हुबळी सोडून झाले. तर महाराजांनी फक्त आकाशाकडे बघितलं आणि धो धो मेघांचा वर्षाव आणि पाऊस सुरू झाला आणि हे तळ निर्माण झालं. या तळ्याला नाव देतात पुष्करणी तळ. बघू शकता किती सुंदर. आणि आतमध्ये महाराजांसाठी एक मंदिर आपण बांधलं छोटंसं, समाधीमध्ये महाराजांची मूर्ती आहे तिथं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत महाराजांच्या, त्यातली ही एक होती जी मी तुम्हाला आत्ता सांगितली. आईस्क्रीम खूप थंड आहे पण आणि खूप विचित्र लागते, याला चवच नाही आहे. तर मित्रांनो हुबळी येथे सिद्धारूढ महाराजांच्या मठात अन्नछत्रसुद्धा चालवलं जातं जे की मोफत आहे. तर त्याचं टायमिंग आहे 12 ते 3. तुम्ही आलात तर त्यावेळी तुम्हाला अन्नछत्राचा म्हणजे त्याला दासोह असं म्हणतात या ठिकाणी, त्याचा तुम्हाला आनंद मिळेल जे की मोफत आहे पूर्ण. तुम्हाला काही त्याचा 1 रुपयाही द्यायची गरज नाही आहे. आता मस्त आय थिंक आरती झाली का गजर झाली मला पण माहीत नाही, पण त्याचा आवाज खूप सुंदर होता. तो पण तुम्हाला ऐकला असेल आता या क्लिपमध्ये लावला असेल साईडला वगैरे, आणि तो एडिटिंग करताना तो बघून घेऊ असं होतं. त्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही जर चळकापूर या गावी जायचं म्हटलात इथून हुबळीतून, तर ते आहे इथून 400 किलोमीटर जवळच्या आसपास. तुम्हाला तेवढा वेळ म्हणजे 8 तास लागू शकतो जायला. आणि जर तुम्ही अमरगुंडा जिथं गजानन स्वामींची समाधी आहे तिथं जर जायचं म्हटलं तर तिथून 229 किलोमीटर हुबळी हे ठिकाण आहे. मित्रांनो हाच ठिकाण का निवडलं हे पण मला पण जास्त माहिती आहे, पण हुबळी या ठिकाणी इथं येऊन मला इतकं प्रसन्न वाटते की तुम्ही जर आला तिथं तर तुम्हालाही खूप भारी आणि प्रसन्न वाटेल. जर तुम्ही कोण आला असाल तर मला कमेंट करून सांगा की मी आलोय म्हणून, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तेही कमेंट करून सांगा. मित्रांनो आता दर्शन वगैरे मला सगळं झालं आहे आणि मी तुम्हाला याची हिस्ट्रीही सांगितली थोडीफार, जेवढी मला माहिती होती तेवढी तरी मी सांगितले. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, त्याला परमिशन घ्यावी लागते. बाहेर तुम्ही शूट करू शकता मग अशी पण मी तुम्हाला सांगितलं. म्हणून आतमध्ये मित्रांनो समाधीत गेल्यावर एवढं प्रसन्न वाटत होतं, इतकं छान वाटत होतं की माझ्या पाठीमागे समाधी मंदिर आहे तिथं आतमध्ये महाराजांची अशी समाधी आहे, पण ती जिवंत समाधी नाही आहे. पण असं वाटतंय की खूप भारी आणि प्रसन्न असं वाटतं की महाराज इथंच आहेत. माझा असा अनुभव इतका भारी होता ना, मला खूप भारी वाटते. तुम्ही इथं आला असाल तुमचा अनुभव मला नक्की सांगायला विसरू नका कमेंटमध्ये. मित्रांनो दर अमावस्याला नाही पण पौर्णिमेला इथून आय थिंक रथयात्रा काही असते, पालखी महाराजांची निघते. आणि दर महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो रथोत्सव जो की या ठिकाणी चालतो, तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता महाशिवरात्रीला. मला काय महाशिवरात्रीला येता आलं नाही पण मी आत्ता आले, सो आता मला होतेल जवळ तुम्हाला दाखवलंय. सो आता आमचे फॅमिली मेंबर सगळे कुठे गेले ते बघतो, त्यांना जरा शोधतो ते कुठे आहेत त्याचा जरा आढावा घेऊया आपण. चला इथं आमच्या सगळ्या भगिनींना मिळाले खोबरं काढायची सेवा, जी इथं ते काढतात ही माझी आई आणि ह्या बाकी सगळ्या गावातल्या ज्या आल्या त्या खोबरं काढायची सेवा मिळाली. सो ती आता खोबरं काढायची सेवा करूया, त्याच्यानंतर अन्नछत्रात जेवण घ्यायचं आहे. सो ते जेवण घेऊया. चला सेवा पटकन करूया. सेवा मिळणे भाग्य आहे आमचं की आम्हाला सेवा मिळाली, स्वामींनी आम्हाला सेवा दिली, त्याचा आनंद आहे. सो चला सेवा करूया पटकन. व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आत्ता हुबळीमध्ये मी आलो आणि सदरूणांचं सगळं समाधी वगैरे बघून झालेलं आहे माझं. सो आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे काय बघायला मिळालं तर आईंची रूम म्हणजे श्री कलावती देवी आणि सिद्धारूढ महाराज यांची रूम सुद्धा बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओमध्ये पूर्ण शेवटपर्यंत राहा, ती या रूममध्ये तुम्हाला दाखवणार आहे, ती रूम दाखवतो. चला सो मित्रांनो ही आहे कलावती आई राहायची ती रूम, जी तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की दाखवतो म्हणून. ती आहे ही खोली, ही आहे खोली ती पूर्ण तिथं आई राहायचं. म्हणजे आत्ता ही खोली जरा चांगली डेकोरेट केली, व्यवस्थित डागडूज केलेली याची, तो आत्ता ही खोली अशी दिसते. पण ही आहे ती खोली. मी किती भाग्यवान आहे की मी आईंच्या त्या खोलीमध्ये आलो जिथं आई स्वतः राहायच्या. इथे म्हणजे पॉझिटिव्ह फील होते ना, ते तुम्हाला मी आत्ता व्हिडिओमधून नाही सांगू शकणार, तुम्हाला इथे येऊन फील करावं लागेल. सो हुबळीला नक्की भेट द्या येऊन. आता बघू आमचे सगळे मंडळी कुठं आहेत ते बघतो, त्यांना शोधतो जाऊन. आता अन्नछत्रामध्ये जेवण पण पूर्ण मस्त झालेलं आहे मित्रांनो आता आवाज. आणि इथं वाफेवर जेवण शिजतं, हे यातली मोस्ट जे महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं वाफेवर जेवण शिजतं. ते आतमध्ये परमिशन नाही आहे, माझ्याकडे परमिशन नाही आहे शूट करायची. तसेच मी मित्रांनो सिद्धारूढ स्वामींची खोली बघितली आहे, जी आईंच्या खोलीच्या साईडला समोरच आहे. ती सिद्धारूढ महाराजांची खोली, तिथं सिद्धारूढ महाराजांच्या स्वतःच्या पादुकासुद्धा आहेत, त्यासुद्धा मला बघायला मिळाल्या. तुमचा अहोभाग्य की आम्हाला ते दर्शन भेटलं, तसं भेटत नाही कुणाला. सो मी खूप लकी आहे असं मी स्वतःला समजतो आहे. आणि मी आहेच लकी ॲक्च्युली की आईंनी मला ते संधी दिली की त्यांचं गुरूंच्या पादुका आणि आईंची खोली बघायला मिळावी. सो चला आता त्यांना कुठे ते शोधूया आणि आपण पण बाहेर जाऊया.
सुंदर दर्शन झालं, सगळं मस्त झालं. आणि नेमका आत्ता पोपट झाला. आमची मामाचे कुठे गेले काय माहिती, तिला आता शोधतोय, ती सापडते का बघू. हे आई कुठं आहे, कुठे गेले, कुठं आहे? फायनल मित्रांनो आई सापडलेली आहे, ती बघू शकता आई समोर आहे माझ्या. सो आता हिला घेऊन जाऊया गाडीकडे. चला हे चल लवकर, कुठे जातेस? मामाची आई भेटली, मी शोधून काढलोय मामाची आई, कुठे गेली ती गावी नव्हती. फायनली भेटली पासून किती. अरे कधी तुला किती म्हटलं मी, किती शोधलो मग, कुठे कुठे शोधलो, भेटतच नाही मला. हे सांगायचं हिला. अरे मी एवढं शोधलो माहिती हिला, आत्ता मला भेटली. तिथे कुठं कुठे शोधलोय मी, मग मी सगळ्याकडचं फिरून आलोय. त्या बघ कशा दोघी बसल्यात बघ, म्हणजे वाट बघित कशा दोघी बसल्यात बघ, वाट बघित कशा बसल्यात बघ. त्या तुमची वाट बघू बघून कंटाळल्या त्या. असं आता चला मित्रांनो, फिरून सगळं झालेलं आहे सिद्धारूढ महाराजांचा मठ पूर्ण. सगळ्यात जास्त आनंद मला या गोष्टीचा आहे की मला आईंची रूम, आईंची खोली बघायला भेटली आणि सिद्धारूढ महाराजांची खोली सुद्धा बघायला भेटली. सो आता आम्ही गाडीकडे आलो, सगळीजणं सगळी गाडीत बसायला लागलेत. इथून पुढचा एक प्रवास आहे, एक सुंदर असं मंदिर आहे मध्ये रस्त्यात जाताना, ते बघायचं आता जाता. ते पण इतकं भारी आहे, ते नदीवर मंदिर आहे पूर्ण. सो ते बघायचं असेल तर व्हिडिओमध्ये पूर्ण राहा शेवटपर्यंत. अन्नछत्र होतं, मस्त पोट भरलेलं, आणि मी सगळ्यात जास्त खीरच खाल्ली, कारण मी भात खाल्ला नाही, तर खीर खाल्ली, इतकी भारी होती. तुम्ही ब्लॉगमध्ये म्हणजे राहा. आत्तापर्यंत जर असाल ब्लॉगमध्ये, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि माझा तर इतका बेस्ट अनुभव होता इथं, इतकी भारी मजा आली मला. जर तुम्हाला पण मजा आली असेल व्हिडिओ बघताना तर कमेंटमध्ये हार्ट सिम्बॉल टाका सगळ्यांनी. मला पण खूप मजा आली तुमचा अनुभव. आणि प्रत्येकाने एकदा तरी हुबळीमध्ये व्हिजिट करा येऊन महाराजांच्या मठाला. सो आत्ता जाता आता आम्ही बघतो एक ठिकाण आहे जिथं पाण्यावर जे मंदिर तुम्हाला सांगितलं, तिथं बघूया ते काय काय बघायला मिळते त्या मंदिरात. मी तुम्हाला ते म्हणत होतो, जे मंदिर पाण्यावर आहे तुम्हाला दाखवणार, ते हे आहे मंदिर आतमध्ये. बनावटच एकदम सुंदर वाटते त्याचे मला. स्वतः आत जाऊया मंदिराच्या ठिकाणी, बघूया. हे झोपेतनं उठलेली बाई बघा आमची, असे झोपेतनं उठली मग आमची. चला मंदिर बघूया आपण जाऊन, त्यांच्यावर टाइमपास करण्यात वेळ नाही आपल्याला. मस्त मंदिर आहे, नदीच्या वरती आहे. चला दाखवतो. मस्त एंट्रन्स आहे, एंट्रन्स एवढा भारी आहे. आतमध्ये किती मस्त मंदिर असेल. मस्त परिसर आहे. ही आहे ती नदी, ज्या नदीवर मंदिर आहे. मंदिराचं नाव आहे गंगा अंबिका मंदिर. आतमध्ये बघूया आता मंदिरचा कसं आहे ते. 5 रुपये यायला तिकीट आहे प्रत्येकाला इथे. जे आम्ही 14 जणांचे 70 रुपये झाले आमच्या तिकिटांचे. कसं का मागे प्रत्येकाला तिकीट आहे, तिकीट काढून यायचं आहे. फुकटमध्ये नाही आहे एंट्री, फुकटमध्ये येण्याचा विचार पण करू नका. नदी सगळी चुकलं मित्रांनो आता उन्हाच, कारण भरपूर ऊन आहे आमच्याकडे सगळीकडे. पावसाचं नाव नाही आता. लोक तळपायला लागले अक्षरशः, घरातल्या घागरा घेऊन जाऊन तरवे वगैरे आमचे लोक पाणी करायला लागलेत, अशी अवस्था आहे. हे आलेलं आहे मंदिर, सगोल घुमटसारखं मंदिर आहे एकदम. तो ब्रिज त्याच्यावर मग असे गेलो, गोल घुमटसारखं मंदिर आहे. गोल घुमट्यासारखं आहे ना एकदम, अगदी फर्स्ट क्लास आहे. रेडी ओके. इथून आपल्याला आतमध्ये खाली जायचं आहे मंदिर आय थिंक सो. चला इंटरेस्टिंग आहे मंदिर, आमचं गँग पण इंटरेस्टिंग आहे. ओके इथून वाव, इथून एंट्रन्स आहे. चल मंदिर पाण्यात आहे खाली, इकडे खाली जायचं आहे अजून बाळा, पाण्यात नाही ना, इथे खाली जायचं आहे. शिस्ता आईचा हात धरा, आईचा हात धर. हे बघ तर ते खाली मंदिर आहे, ते पूर्ण खाली आहे म्हणजे पाणी भरताय असतं घ्यायचे ह्याच्यात, पूर्ण पाणी भरताय असणार बहुतेक. खाली मंदिर आहे. वाव, ह्याच्यात पूर्ण इथे पाणी भरताय असणार ग, पाणी भरताय असणार त्याच्या आतमध्ये, पाणी भरत असतं बहुतेक पावसाळ्यात. म्हणून त्या मंदिराचं नाव आहे गंगा अंबिका मंदिर. चला आता पायऱ्या उतरून खाली जाऊया आणि बघूया. सगळे चाललेत गँग आमची खाली. हे चल पटकन. ही सगळ्यात लास्ट म्हातारी झालेली, सगळे चाललेत खाली. मी पण आता खाली जातो, खाली जाऊन तुम्हाला मंदिर दाखवतो. चला. ह्या मंदिराबद्दल जास्त मला काही माहिती नाही, कारण मी रिसर्च नाही केला या मंदिराचा काहीच. मी अचानक सरप्राईज म्हणून आलोय. सो चला बघूया मंदिर कसं आहे. पण मंदिर तर शांत आहे, गाभारा आता इतका शांत आणि मस्त आहे ना, ही पॉझिटिव्ह वाईब ना कुठंच येत नाही मित्रांनो जे मंदिरात येत्या. तुम्हाला पण येते असेलच मंदिरात गेल्यावर, कोणाकोणाला येते कमेंट करून सांगा नक्की. चला आता खाली जाऊया. बाग तर बघितला नाही आम्ही, वरती बघ कसलं मस्त आहे, हे सुंदर आहे. शांतता एवढी भारी आहे ना, फक्त शांतता किती मस्त आहे बघ, सगळं पॉझिटिव्ह वाटतं एकदम शांततेत. हे गँग आमची खाली गेली, आपण पण जाऊया पटपट. चला
आहे मंदिर, ही आहे मूर्ती. बघितलेलं आहे कारण मंदिर खूप जुनं आहे, मूर्ती पण छान आहे. इतकं भारी म्हणजे शांतता अशी पॉझिटिव्हनेस आहे मंदिराच्या ह्याच्यात. खाली आहे थोडंसं आणि पायऱ्या चढून चढून वरती जायला लागते. एक्झिटचा मार्ग वरती आहे, तो आहे एंट्रन्स. बाकी सगळे खाली प्रदक्षिणा मारते. आमची गँग ती आहे मंदिरात आणि मी वरती चाललो आहे कारण मला तिथं जायचा वरती रस्ता दिसायला लागला आहे. सो आय गेस तिकडे जाता येते. सो जरा वरती जाऊन बघूया एकदा. आय थिंक गॅलरी आहे वरती, बाकी काही नाही, पण तरी पण बघूया की वरती नेमकं काय आहे. चला, पाय खूप दुखायला लागलेत, दिवसभर उभीत वगैरे खूप जास्त झालं आहे सगळं नाचून नाचून. सो आता हां, आज पोपट व्हायचा दिवस आहे आपला कारण इथं लॉक लावलेला आहे. सो कालपासून आपला पोपट खायचाच दिवस आहे. सो आजपर्यंत पोपटच झाला आहे. सकाळी पण दुपारी पण पोपट झाला. आई हरवली, तिला शोधण्यात गेला वेळ. आता पण पोपट झाला. ते लॉक आहे वरती जायचं होतं, म्हटलं चला असू दे, देवीचं दर्शन तर झालं. ॲक्च्युली ही मलप्रभा नदी आहे, त्या नदीमध्ये हे मंदिर आहे. देवीचं नाव आहे गंगा अंबिका देवी, असं काहीतरी नाव आहे. गुगलवर मी तुम्हाला टाकेन साईडला वगैरे कुठेतरी. मला पण नीट वाचता येत नाही, उगाच देवीचं नाव चुकायला नको माझ्याकडून, मला पाप लागायचं. सो पण छान आहे मंदिर, तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. जर हुबळीला वगैरे गेलं तर जाता आताच आहे. HK हुबळी म्हणून गाव आहे, हुबळीचं दुसरं असंच किट्टूर नावाच्या गावाचं जराचं पुढेच तिकडून येताना. आणि जर बेळगावसाठी झाला तर MK हुबळी, हा MK हुबळी नावाचं गाव आहे, तिथं आहे हे मंदिर. सुंदर मंदिर आहे, परिसर कलाकांत एक नंबर सुंदर आहे मंदिराचा. सो तुम्ही येऊ शकता नक्की व्हिजिटला. चला आता आमची गँग कधी येते बघतो आणि बाहेर पुढे इथून वेळ झाला आहे, घरी जायचं आहे. ऑलरेडी वाजले 4, आता बघू किती वेळ होतोय. चला, आमची सगळी गँग आली, आलेली आहे. चला लवकर, पटपट चला, वेळ नाही, तिकडे जायचं. चला लवकर. हाय करत कॅमेऱ्यात बघून हाय करायची सवय सगळ्यांना असते, ही तिथली पण आहे. ते चला आई, चल पटकन. चला आता घरी जाऊया. प्रचंड आता दिवसभराची थकान आली, आता मला तरी जाऊन घरी झोपते असं झालंय. सो चला घरी जायचं आहे. घरी जायच्या आधी पण एक स्टॉप आहे म्हणे, तो आता घ्यायचा आहे. चला, आईंच्या मंदिराला जायचं, हरी मंदिरला बेळगावला. चला आता तिकडे जाऊया. मग खोली बघितली आईंची, त्या आईंचं जे हरी मंदिरमध्ये बेळगावमध्ये जे हरी मंदिर आहे, श्री हरी मंदिर, ब्रह्मजी करावती देवीने स्थापन केलं, त्या मंदिरात आता आपल्याला इथून जायचं आहे. सो चला आता तिकडे जाऊया. तुम्हाला मग अशी खोली दाखवली असेल, ही आय थिंक साईडला वरती दिसते का खोलीच बघा, ती खोली असेल. त्या खोलीच्या ज्या राहत होत्या त्या आई ब्रह्मजी करावती देवी यांच्या मंदिरमध्ये त्यांनी स्थापन केलं हरी मंदिरात आपण पण जाणार आहोत. सो आता चला या सगळ्या गँगला घेऊन जायचंय, जाऊया. फायनली मित्रांनो घरी पोहोचलोय. आत्ता 9:30 वाजलेत. एवढा एक्साइटिंग आणि हॅपनिंग दिवस होता की मजा झाली, लय भारी मजा आली. आजचा हुबळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ॲक्च्युली आम्ही मंदिरमध्ये थांबलो होतो बेळगावच्या आईंच्या, तिथं शूट आला नव्हतं. सो मी काही शूट केलं नाही, तिथं भजन केलं 5:30 ते 7 आणि निघालो. आणि आत्ता जस्ट घरी पोहोचलोय 9:30 वाजता. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. माझा हुबळीचा एक्सपिरियन्स इतका भारी होता, तुमचा कसा आहे, तुम्ही कोण गेलाय काय ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त वॉच करा. आणि असे अजून व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. बाय बाय.